आता आम्ही आज यासाठी आंदोलन आहे की 4 एप्रिल 2022 ला एक GR निघाला होता। 4 एप्रिल 2022 ला सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत होते। GR असा होता की जून जुलै मध्ये अंमलबजावणी केली जावी। काय अंमलबजावणी? तर जेवढे म्हणून होमगार्ड आहेत 55,000 होमगार्ड राज्यातले, या 55,000 होमगार्ड मधून 2 होमगार्ड प्रत्येक शाळेच्या ड्युटीसाठी तैनात व्हावेत। हा GR मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना पारित झाला होता, पण 2 महिन्यात तुम्ही सत्तांतर केलं। तुमचं सरकार आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करण्याची, कारण जून जुलै मध्ये अंमलबजावणी करायची होती, तुम्ही का अंमलबजावणी केली नाही? हे सगळे जे होमगार्ड आहेत ते प्रत्येक शाळांमधून तुम्ही का नेमले नाही? आता आमचं म्हणणं आहे वामन म्हात्रेला तात्काळ अटक झाली पाहिजे। CCTV फुटेज ज्यांनी गायब केले त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत। महत्त्वाचं, महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आता राज्याला दाखवली पाहिजे। आम्हाला ती श्वेतपत्रिका हवी आहे। आणि पुन्हा एकदा सांगतोय आम्ही, फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री म्हणून अत्यंत कुचकामी ठरलेले आहात। या राज्याला कधी नव्हे एवढा नापास गृहमंत्री लाभलेला आहे। त्यामुळे अशा गृहमंत्र्यांनी, ज्या गृहमंत्र्यांच्या काळात आमच्या लेकीबाळी अजिबात सुरक्षित नाहीत, आम्हाला तुमची भीक नकोय। तुमच्या सेवा सवलतीपेक्षा आमच्या लेकीबाळींची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे। त्यामुळे फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका सादर करा। वामन म्हात्रेला तात्काळ अटक झालीच पाहिजे। ती अटक होत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनच्या समोरून उठणार नाही। मी पोलीस स्टेशनकडे निघाले। तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या। काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा। आम्हीही हे ठरवून आलोय। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है। शिवसेना